नमो बुद्धाय जय भीम. आज आपण फक्त भाषण ऐकायला नाही तर इतिहास समजून घ्यायला इथे आलेलो आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, कारण व्हिडिओमध्ये एकदम महत्त्वपूर्ण माहिती आहे. इतिहास तो नाही जो पुस्तकात लिहिला आहे, इतिहास तो आहे जो जगाला बदलतो. आजची तारीख कोणतीही सामान्य तारीख नाही, आजचा विषय कोणताही सामान्य विषय नाही. आज आपण बोलणार आहोत महिला संघर्ष, बुद्धांचे मार्गदर्शन आणि बाबासाहेबांचा न्यायाचा प्रवास. हजारो वर्षे या देशात महिलांना देवी म्हटलं गेलं, पण अधिकार दिले गेले नाहीत. तिला मान दिला, पण निर्णयाचा हक्क नाही. तिला पूजा केली, पण आवाज देऊ दिला नाही. घरात तिला प्रेम मिळालं, पण समाजात तिला ओळख मिळाली नाही. आणि मग एका दिवशी या भूमीवर जन्म झाला सिद्धार्थाचा, जो पुढे बुद्ध झाला. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं, स्त्री आणि पुरुष समान आहेत. मानवाला मूल्य त्यांच्या जन्माने नाही, कृतीने मिळतं. या विचारांनी अंधाराला फटके बसायला सुरुवात झाली. वेळ पुढे सरकला, समाज बदलायला लागला, पण बदल पूर्ण झाला नव्हता, कारण अजूनही प्रश्न होते. स्त्रीला शिक्षण मिळेल का? तिचा आवाज ऐकला जाईल का? तिच्या मताला किंमत मिळेल का? आणि मग समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा क्षण आला. 14 एप्रिल 1891 महू गावात जन्म झाला त्या व्यक्तीचा, ज्याने संपूर्ण मानवजातीची ओळख बदलली. तो माणूस होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी कधीही सत्ता मागितली नाही, त्यांनी हक्क मागितला नाही, त्यांनी न्याय निर्माण केला. त्यांनी फक्त महिलांना मतदानाचा अधिकार दिला नाही, त्यांनी सांगितलं, स्त्रीला फक्त मत देण्याचा हक्क नको, तिला राष्ट्रनिर्मितीत समान स्थान मिळालं पाहिजे. भारतात महिलांना मतदानाचा हक्क कोणी दिला? बाबासाहेबांनी, केवळ कायद्यात नाही तर आत्मविश्वासात. आज जेव्हा एक महिला मतदान करते, तेव्हा ती फक्त बटन दाबत नाही, ती दाबते भेदभावावर तडा, अंधश्रद्धेवर वार आणि अन्यायावर हल्ला. आजचा पहिला संदेश, महिला कमकुवत नाही, समाजाने तिला कमकुवत मानलं. पण आज ज्ञान, संविधान आणि हक्कामुळे ती जग बदलण्याइतकी शक्तिशाली आहे. बुद्धांनी दिशा दिली, बाबासाहेबांनी मार्ग तयार केला, आता पुढे चालण्याची जबाबदारी आपली आहे. आता पुढे जाऊया. जेव्हा भारतात महिलांच्या हक्काचा विचारही होत नव्हता, तेव्हा जगाच्या काही देशांनी बदलाची पहिली पायरी ठेवली. न्यूझीलंड 1893 महिलांना मतदानाचा हक्क दिला. 1902 ऑस्ट्रेलिया महिलांसाठी समान मतदान अधिकार दिला. फिनलंडमध्ये महिलांना केवळ मत नाही तर उमेदवार बनण्याचा हक्क दिला. पण भारत मोठा देश, पण विचार संकुचित. इथे महिला असल्याचा अर्थ निर्णय न घेता चालणे, आवाज न उचलता जगणे, समाजानं सांगितलं ते ऐकणे. इतिहासात महिला होती घरासाठी नाही, देशासाठी. पण इतिहास कोणी स्वीकारत नाही, तो बदलला जातो. आणि ते बदलण्यासाठी आले बाबासाहेब. त्यांनी संविधान लिहिताना स्पष्ट लिहिलं, पुरुष आणि महिला यांना समान अधिकार, लिंगावर कोणताही भेदभाव नाही. हाच क्षण होता जिथे भारताच्या भविष्याने दिशा बदलली. त्या दिवसापासून भारतात महिला फक्त घराची राणी नाही, समाजाची भागीदारी बनली. मतदान हा हक्क नाही, तो ओळख आहे. मतदान म्हणजे काय? मतदान म्हणजे आवाज, निर्णय, सत्ता आणि स्वतःची किंमत. म्हणूनच बाबासाहेब म्हणाले, लोकशाही तेव्हाच खऱ्या अर्थाने मजबूत होते जेव्हा त्यांना दुर्लक्षित केलं ते सहभागी होतात. आज महिला शिक्षण घेत आहे, घर चालवत आहे, नोकरी करते आहे, देश चालवत आहे, कारण ती सक्षम आहे. आणि तिच्या मागे आहे बुद्धांचे विचार व बाबासाहेबांचे संविधान. बुद्धांनी सांगितलं, सर्वात मोठं शस्त्र म्हणजे ज्ञान. बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जेव्हा या दोन शक्ती एका महिलेत येतात, तेव्हा तिचं पाऊल नुसतं जमिनीवर नसतं, ते इतिहासावर उमटतं. महिला बदल मागत नाही, ती बदल घडवते. आणि तो बदल मतदानापासून
सुरू होतो. आता आपण बोलूया त्या बदलाबद्दल जो शांत होता पण शक्तिशाली होता. भारत बदलायला सुरुवात झाली तेव्हा तो बदल तलवारीने नाही झाला, तो बदल रक्ताने नाही झाला, तो बदल विचारांनी झाला आणि विचारांना दिशा मिळाली बुद्धाकडून आणि बाबासाहेबांकडून. गौतम बुद्ध म्हणाले, स्त्री आणि पुरुष यांच्यात फरक नाही, फरक आहे तर फक्त संधीचा. या एका वाक्यानं समाजातील हजारो वर्षाच्या भिंतींना पहिला तडा गेला. पण तडा पुरेसा नव्हता. त्या भिंती उद्ध्वस्त करायला एक योद्धा हवा होता. तो योद्धा होता बाबासाहेब. बाबासाहेबांनी फक्त कायदा बदलला नाही, त्यांनी मानसिकता बदलली. ते म्हणाले, स्त्रीची उन्नती झाली तर समाजाची उन्नती होते. आणि आज काय आहे? आज महिला पोलीस बनते, सैनिक बनते, न्यायाधीश बनते, संसदेत बसते, देश चालवते. हे अचानक झाले नाही, हे मिळाले संविधानामुळे. महिलेला कोणी हक्क देत नाही, हक्क ती घेते. जगाने महिला सशक्तीकरणाचा आवाज नंतर उठवला, पण भारतात तो आवाज संविधानाच्या पहिल्या पानावर लिहिला गेला. आणि हे लिहिणारे होते कोणाचे राजकीय गुरु नाही, कोणाच्या जातीचे नेता नाही, ते होते मानवतेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महिला मतदान म्हणजे फक्त मत नाही, ते आहे अभिमान, स्वातंत्र्य, जाणीव आणि जबाबदारी. आज एक महिला मतदानाला उभी असते तेव्हा ती सांगते, मी अस्तित्वात आहे, मी ऐकली जाईल, मी बदल घडवेन. या देशात एकेकाळी काही लोक म्हणायचे, महिलेला काय राजकारण कळतंय, तिला घरापुरतं ठेवा, ती मतदानासाठी योग्य नाही. पण इतिहासाने उत्तर दिलं, आज महिला मतदान करते, निवडते आणि निवडून येते. या बुद्धांनी मार्ग दाखवला, बाबासाहेबांनी दरवाजा उघडला आणि आज महिला त्या मार्गावर चालून भविष्य बदलत आहे. आता आपण थोडं मागे फिरूया, त्या काळात जिथं महिलेला बोलण्याचा अधिकार तर दूर, तिचं अस्तित्वही मानलं जात नव्हतं. महिला जन्मली तरी काही घरात साजरा होत नव्हता. तिला प्रश्न विचारता येत नव्हते, तिला निर्णय घेता येत नव्हता. तिचं जीवन दुसऱ्यांनी ठरवलेलं होतं. पण इतिहासात प्रत्येक अंधाराला कधीतरी प्रकाश मिळतो. तो प्रकाश होता बुद्धांचा धम्म आणि बाबासाहेबांचे विचार. बुद्धांनी सांगितलं, मनुष्यांची किंमत त्याच्या जन्मात नाही तर त्याने केलेल्या कर्मात आहे. हे वाक्य फक्त विचार नाही, तो विश्वास आहे. त्या स्त्रियांना ज्यांनी स्वतःला सिद्ध केलं. नंतर आले बाबासाहेब, त्यांनी विचारलं, महिला घरापुरतीच का? तिला नेतृत्व करण्यापासून कोणी थांबवले? तिचा आवाज समाजापेक्षा छोटा कसा झाला? आणि मग उत्तरही दिलं, ती कमकुवत नव्हती, तिला संधी मिळाली नाही. म्हणूनच बाबासाहेबांनी संविधानात लिहिलं, समानता, स्वातंत्र्य, न्याय, अधिकार. आणि या 4 शब्दांनी भारताच्या प्रत्येक महिलेला ओळख दिली. महिला मतदान करते कारण ती सक्षम आहे, ती निवड करते कारण तिला हक्क आहे, ती उभी राहते कारण तिला झुकायचं नाही. आजच्या आधुनिक भारतात महिला अंतराळात जाते, देशाचं संरक्षण करते, कायदा लिहिते, संसदेत बोलते आणि लाखो जीवन बदलते. हे शक्य आहे बुद्धांच्या समतेच्या विचारामुळे आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळे. आज एक महिला मतदानाला उभी असते तेव्हा ती फक्त मत देत नाही, ती म्हणते, मी बदल आहे, मी ओळख आहे, मी न्याय आहे. महिलेला आवाज मिळाला नाही, ती आवाज बनली. तिला जागा दिली नाही, तिने स्वतःचे स्थान निर्माण केले. आणि हा बदल मतदानाने सुरू झाला आणि विचारांनी जिवंत राहिला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं महिलांसाठी बाबासाहेबांनी काय केलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला प्रत्येक महिलेपर्यंत, प्रत्येक पुरुषापर्यंत शेअर करा. कारण बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी केलं आहे ते सगळ्यांना माहीत झालं पाहिजे. आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी आपल्या निकिता गोळी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. नमो बुद्धाय, जय भीम.